विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राजपत्रित सेवा गट ब आणि गट क याची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आपली 30 एप्रिल 2023 रोजी झालेली आहे. तर त्यानंतर आपल्याला नंतरचा जो पेपर असतो महाराष्ट्र राजपत्रित सेवा मुख्य परीक्षा असते. तर यामध्ये तुम्हाला गट ब आणि गट क साठी जी मुख्य परीक्षा होणार आहे ती सेपरेट होणार आहे. तर या अगोदरच्या आपण लेक्चरमध्ये गट ब मुख्य परीक्षेचा सिलेबस बघितलेला आहे. तर आता या लेक्चरमध्ये आपण गट क मुख्य परीक्षेचा आज आपण सिलेबस बघणार आहोत. तर यामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पद वगळून अन्य पदांकरिता, म्हणजे जे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकचं जे पद आहे त्या पदासाठी वेगळा सिलेबस असणार आहे. तर ते पद वगळता इतर सर्व जे गट कचे जे पद आहेत तर त्यासाठी हा सिलेबस सारखा असणार आहे. तर बघूयात गट क मुख्य परीक्षेसाठी काय सिलेबस असणार आहे. तर मार्किंग सिस्टीम तुम्हाला माहीतच आहे. आता तुमची जी पूर्व परीक्षा झालेली आहे तर ती 100 मार्काची झालेली आहे. तर यामधून तुम्हाला कट ऑफ लावून ते एक जे विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे तर त्यांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात येणार आहे. तर त्यानंतर आपल्याला जो मुख्य पेपर असतो तो त्यामध्ये आपल्याला 2 पेपर असतात, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. पेपर फर्स्टसाठी 200 गुण असतात आणि पेपर सेकंडसाठी 200 गुण असतात. असे टोटल मिळून आपल्याला 400 गुणांची आपली मुख्य परीक्षा असते. तर यामध्ये कोणकोणते विषय असतात तर ते बघूयात. तर पहिला जो सब्जेक्ट आहे पेपर क्रमांक फर्स्ट. तर पेपर क्रमांक फर्स्टमध्ये आपल्याला मराठी हा विषय असणार आहे आणि इंग्रजी हा विषय असणार आहे. असे 2 विषय आपल्याला असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मराठीला 50 क्वेश्चन विचारले जाणार आहे 100 गुणांना, म्हणजे एक क्वेश्चन तुमचा 2 मार्काला असणार आहे. त्यानंतर जो इंग्रजी सब्जेक्ट आहे त्याला पण 50 क्वेश्चन असणार आहे 100 गुणांसाठी, म्हणजेच एक प्रश्न 2 मार्कासाठी. तर याची जी काठिण्य पातळी असते ती काय असणार आहे तर मराठीसाठी 12वी दर्जाचे तुम्हाला 12वीच्या लेवलचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे. तसेच इंग्रजी या सब्जेक्टसाठी तुम्हाला पदवी लेवलचे क्वेश्चन विचारले जाणार आहे. तर यासाठी माध्यम जे आहेत तर मराठी या विषयासाठी मराठी माध्यम असणार आहे आणि इंग्रजी या विषयासाठी इंग्रजी हे माध्यम असणार आहे. आणि हे टोटल जे 100 क्वेश्चन असणार आहे हे 50 आणि हे 50 क्वेश्चन टोटल मिळून तुमचे जे 100 क्वेश्चन असणार आहे त्यासाठी तुम्हाला जो कालावधी असणार आहे तो 1 तासाचा असणार आहे. तर प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप असणार आहे ते कोणते असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. म्हणजे जसं तुम्ही प्रिलिमला पेपर दिला होता तसंच आता मेन्सचा पेपर असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एक क्वेश्चन आणि त्याखाली तुम्हाला पर्याय असणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचा पेपर फर्स्ट असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड पेपर बघूयात. मुख्य परीक्षेचा आपला सेकंड पेपर. तर यामध्ये तुम्हाला सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी यावर तुम्हाला क्वेश्चन असणार आहे. तर यासाठी प्रश्नसंख्या जी असणार आहे ही पण 100 असणार आहे. 100 क्वेश्चन 200 मार्क्सला, म्हणजे तुमचा एक क्वेश्चन 2 मार्क्सला असणार आहे. तर यासाठी जी काठिण्य पातळी असणार आहे, म्हणजे कोणत्या लेवलचे तुम्हाला जे क्वेश्चन विचारणार आहे तर ते पदवी लेवलचे क्वेश्चन असणार आहे. यासाठी तुम्हाला जे क्वेश्चन असणार आहे ते 2 माध्यमात असणार आहे, एक मराठी आणि एक इंग्रजी. जसं प्रिलिमिनरीला तुम्हाला 2 माध्यमांमध्ये क्वेश्चन अवेलेबल होते तसेच तुम्हाला आता मुख्य परीक्षेला सुद्धा 2 माध्यमात अवेलेबल असणार आहे. त्यानंतर परीक्षेचा जो कालावधी असणार आहे तो 1 तासाचा असणार आहे, म्हणजे 100 क्वेश्चन तुम्हाला 1 तासामध्ये सॉल्व करायचे आहे. त्यानंतर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ज्याचं प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे, म्हणजे एक क्वेश्चन दिला जाणार त्याखाली तुम्हाला पर्याय असणार आहे. तर अशा पद्धतीचं आपलं स्वरूप असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 तर यामध्ये कोणते सब्जेक्ट असणार आहे ते बघितलं. त्यांना मार्क किती असणार आहे, गुण किती असणार आहे, तसेच दर्जा कोणत्या लेवलचा असणार आहे, कोणत्या माध्यमात असणार आहे, तसेच यासाठी वेळ किती असणार आहे हे बघितलेलं आहे. त्यानंतर आपण विषयांमध्ये कोणकोणते टॉपिक येणार आहे ते बघणार आहोत. पण त्या अगोदर त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत. नकारात्मक गुणदान म्हणजे जे आपली निगेटिव्ह सिस्टीम असते तर ती कशी असणार आहे ते बघूयात. तर पहिला नियम त्यांनी दिलेला आहे, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा
1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. म्हणजेच तुमचा एखादा क्वेश्चन चुकला तर त्याचे जे मार्क मायनस होणार आहे ते किती असणार आहे, 25% किंवा 1/4 सिस्टीम असणार आहे. जशी प्रिलिमिनरी एक्झामला तुमचे 1/4 निगेटिव्ह मार्किंग होती, तशीच आता मेन्सला पण निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर जो दुसरा नियम दिलेला आहे त्यांनी, एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळे चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नांचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात, तर त्या 4 पर्यायांपैकी आपल्याला एकच ब्लॅक करावा लागतो, सर्कल करावा लागतो. पण जर तुम्ही एकापेक्षा जर 2 किंवा 3 जर सर्कल ब्लॅक केले तर तुम्हाला ते जे मार्क जे आहे तर ते तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाणार आहे आणि तो क्वेश्चन आपल्याला रॉंग दिला जाणार आहे. त्यानंतर त्यांनी तिसरा नियम दिलेला आहे, वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येतील. म्हणजे जर तुमचे जे मार्क असणार आहे, जर तुम्हाला 200 पैकी 110 पडले, 110 पॉईंट जर 25 पडले तर ते फायनल आन्सरमध्ये सुद्धा सेम असेच धरता येणार आहे, म्हणजे 110.25 आणि त्यानुसार तुमचा कट ऑफ ठरणार आहे. त्यानंतर त्यांनी नेक्स्ट नियम दिलेला आहे, एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचे आन्सर नाही आले तर तुम्ही तो क्वेश्चन सोडून देता. जर तुम्ही जो क्वेश्चन सोडून दिला तर त्याचे जे मार्क असतात तर ते मायनस होणार नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे नकारात्मक गुणदान पद्धती जी आहे तर त्याचे आपण नियम बघितलेले आहे. त्यानंतर आपण आता अभ्यासक्रम डिस्कस करणार आहोत. तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पेपर फर्स्ट जो असतो यामध्ये आपल्याला 2 सब्जेक्ट असतात, मराठी आणि इंग्रजी. या विषयामध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश असेल. तर जो पहिला सब्जेक्ट आहे आपला मराठी, तर मराठी या विषयात कोणकोणते टॉपिक येणार आहे, तर सर्वनाम, शब्दसंग्रह, तसेच वाक्यरचना, त्यानंतर व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे मराठी ग्रामर आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह असेल, त्यानंतर वाक्यरचना असेल, त्यानंतर व्याकरणामधील काय टॉपिक असतील, तसेच म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ किंवा उपयोग असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एखादा पॅसेज तुम्हाला येणार आहे व त्या आधारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करावा लागणार आहे. तर हे सर्व टॉपिक मराठी या विषयामध्ये येणार आहे. त्यानंतर पेपर फर्स्ट मधला आपल्याला दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे इंग्रजी. तर इंग्रजी या विषयामध्ये तुम्हाला कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, त्यानंतर ग्रामर येणार आहे, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस, तसेच देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जसं मराठी विषयाचं आहे तसंच इंग्रजी विषयाचं तुम्हाला येणार आहे. म्हणजेच कॉमन व्होकॅब्युलरी असेल, तसेच सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, त्यातली एरर शोधायचं असेल, तसेच ग्रामरचे काही टॉपिक असतात त्यामधील मिसस्पेल्ड वर्ड असेल, तसेच काही टेन्सचे क्वेश्चन येतील किंवा इतर काही जे टॉपिक आहे ग्रामर रिलेटेड तर ते तुम्हाला पेपरमध्ये येणार आहे. तसेच आयडम्स अँड फ्रेजेस येणार आहे, देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. म्हणजेच एखादा पॅसेज येणार आहे त्यावर आधारित तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. तर हे सर्व टॉपिक आपल्याला इंग्रजी या विषयामध्ये येणार आहे. तर हे दोन्ही विषय आपल्याला पेपर फर्स्टमध्ये येणार आहे. तर हे पेपर फर्स्टसाठी आपण अभ्यासक्रम बघितलेला आहे. त्यानंतर जो दुसरा पेपर असतो तो म्हणजेच आपला सामान्य क्षमता चाचणी व विषयामध्ये खालील उपघटकाचा समावेश असणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जो सेकंड पेपर होणार आहे त्यामध्ये जे विषय येणार आहे तर ते आपण बघणार आहोत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो विषय आहे सामान्य विज्ञान व आकलन. तर यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन असणार आहे, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतात. म्हणजेच तुमची जी बुद्धिमत्ता आहे यामधून तुमची चेक केली जाणार आहे. त्या आधारे तुम्हाला बुद्धिमत्तेचे जे क्वेश्चन असतात, डायग्राम असतील किंवा जे इतर टॉपिक असतात तर ते तुम्हाला विचारले जाणार आहे. तसेच दुसरा जो आपला सब्जेक्ट असणार आहे चालू घडामोडी. तर चालू घडामोडी आपल्याला
चालू घडामोडी म्हणजेच करंटचे जे क्वेश्चन असतात, तर यामध्ये तुम्हाला जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील यासंबंधी तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर तिसरा सब्जेक्ट असणार आहे अंकगणित व सांख्यिकी, म्हणजेच तुम्हाला मॅथ असेल तसेच अर्थमॅटिक असेल तर यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर चौथा जो तुमचा सब्जेक्ट असणार आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ॲज अपडेटेड व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. तर या दोन जे नियम आहेत, अधिनियम आहे 2005चा तसेच लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा जो नियम आहे, तर या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा जो सब्जेक्ट असणार आहे तो आहे पॉलिटी. तर पॉलिटीमध्ये काय येणार आहे बघूयात. भारतीय संघ राज्यव्यवस्था तसेच भारतीय राज्यघटना तसेच स्थानिक स्वराज्य संस्था असेल तसेच कार्यकारी मंडळं, न्यायमंडळं व विधिमंडळं इत्यादी. तर यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन येणार आहे, घटना कशी तयार झाली त्या रिलेटेड क्वेश्चन, तसेच घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका काय होती, तसेच त्यासाठी तत्त्वे असतील. त्यानंतर घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, तसेच केंद्र व राज्यासंबंधी जे नियम आहेत, तसेच निधर्मी राज्य असेल. त्यानंतर आपले जे मूलभूत हक्क आहेत किंवा कर्तव्य असतील. त्यानंतर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, तसेच आपलं जे शिक्षण असेल यावर आधारित जे कलमं असतात, तर या विषयामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. तसेच युनिफॉर्म सिव्हिल कोड आपला जो आहे तर त्या रिलेटेड क्वेश्चन येणार आहे. तसेच स्वतंत्र न्यायपालिका या रिलेटेड घटनेमध्ये काय आपल्याला कलमं दिलेले आहेत, तसेच नियम जे आहेत तर त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तसेच राज्यपालांसाठी काय नियम आहेत, कोणते कलमं आहेत, तर याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तसेच मुख्यमंत्री असेल, त्यानंतर त्यांचे मंत्रिमंडळ असतील, तसेच कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा तसेच विधान परिषद असेल व त्यांचे सदस्य यांसाठी काय नियम असतात, कोणते घटनेमध्ये कलमं आहेत, तर याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तसेच त्यांचे अधिकार असतील, कार्य व कर्तव्य, तसेच विधी समित्या इत्यादी, या सर्वांचा आपल्याला अभ्यास पॉलिटी या विषयामध्ये आपल्याला करावा लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट सब्जेक्ट असणार आहे इतिहास. तर इतिहासामध्ये आपल्याला आधुनिक भारताचा तसेच महाराष्ट्राचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. तर महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्यावर जास्त वेटेज असू शकतं. त्यामध्ये आपल्याला कोणते टॉपिक करावं लागणार आहे, तर सामाजिक व आर्थिक जागृती, म्हणजेच 1885 ते 1947 म्हणजे आपला देश स्वतंत्र होईपर्यंत तिथपर्यंतचा आपल्याला इतिहास येणार आहे. त्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य असेल, त्यामध्ये समाजसुधारकांचे कार्य, समाजसुधारक जे होऊन गेले त्यांचे कार्य असतील, तसेच स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे असेल, तसेच शिक्षणाचा काय परिणाम झाला, त्यानंतर स्वतंत्रपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी व राष्ट्रीय चळवळी. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 1885 नंतर ते 1947 या कालावधीमध्ये जे काही समाजसुधारक होऊन गेले त्यांच्यामुळे जे काही बदल घडून आले तर त्याविषयी आपल्याला माहिती. तसेच वर्तमानपत्रांचा आपल्याला उपयोग काय झालेला, सुरुवातीला कोणते वर्तमानपत्रे स्थापन झाले, त्यानंतर कोणकोणते होते, त्यानंतर त्यांचे संपादक कोण होते, तसेच शिक्षणाचा परिणाम काय झाला आपल्याला, त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर ज्या चळवळी झालेल्या होत्या, जे उठाव झाले होते, तर यावर आपल्याला क्वेश्चन येणार आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर ज्या चळवळी झालेल्या होत्या तर याविषयी आपल्याला पेपरमध्ये आपल्याला क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट जो सब्जेक्ट असणार आहे क्वेश्चन पेपर 2 मधला, म्हणजे पेपर 2 मधला आपल्याला नेक्स्ट जो विषय असणार आहे तो काय आहे तर भूगोल. यामध्ये भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला येणार आहे. तर यामध्ये महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक म्हणजे फिजिकल भूगोल, तसेच मुख्य प्राकृतिक विभाग, तसेच हवामानशास्त्र म्हणजे क्लायमेट रिलेटेड, तसेच पर्जन्यमान, तापमान, आपले भारतामध्ये पाऊस कोणत्या भागात जास्त पडतो, कोणत्या भागात कमी पडतो, कोणत्या महिन्यामध्ये पडतो, तसेच पर्जन्यातील विभागावर बदल, त्यानंतर कोणकोणत्या नद्या आहेत, पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणत्या वाहतात, तसेच
इतर ज्या नद्या आहेत त्यांची उगमस्थान असेल यावर आपल्याला क्वेश्चन येणार आहे. तसेच पर्वत, पठार, त्यानंतर विविध भूरूपे, तसेच राजकीय विभाग, त्यानंतर प्रशासकीय विभाग असेल, त्यानंतर नैसर्गिक साधनसंपत्ती व वने खनिजे, तसेच मानवी व सामाजिक भूगोल, तसेच लोकसंख्या असेल, त्यानंतर लोकसंख्येचे स्थानांतर जे झालेले आहेत तर त्या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन येणार आहे. तसेच त्यांचे उगम आणि इष्ट स्थानावरील परिणाम, तसेच ग्रामीण ज्या वस्त्या आहेत त्यांवर, तसेच तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भूगोलमध्येच आपल्याला आता पर्यावरण हा सब्जेक्ट असणार आहे. तर पर्यावरणामध्ये कोणते घटक येणार आहेत तर मानवी विकास व पर्यावरण, तसेच पर्यावरणपूरक विकास, तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण, विशेषतः वनसंधारण, तसेच विविध प्रकारची प्रदूषणे असतील, तसेच पर्यावरणीय आपत्ती, तसेच पर्यावरणातील संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य व राष्ट्र, तसेच जागतिक पातळीवर संघटना, संस्था असेल इत्यादींवर आपल्याला पर्यावरण या विषयामध्ये क्वेश्चन येणार आहेत. तर त्यानंतर आपण आता भारताचा तसेच महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये कोणकोणते टॉपिक येणार आहेत ते बघितले. त्यानंतर पर्यावरणामध्ये कोणते घटक येणार आहेत तर ते बघितलेले आहेत. त्यानंतर आपला जो नेक्स्ट सब्जेक्ट असणार आहे तो असणार आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये कोणते घटक येणार आहेत तर पहिला आहे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, त्यानंतर रसायनशास्त्र केमिस्ट्री, तसेच प्राणीशास्त्र म्हणजे झुलॉजी, तसेच डी आहे वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी. तर या सब्जेक्ट रिलेटेड आपल्याला क्वेश्चन येणार आहे. तसेच अजून त्यांनी नवीन सिलेबसमध्ये हे ॲड केलेलं आहे दूरसंवेदन, तसेच हवाई, ड्रोन छायाचित्रण, तसेच भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन म्हणजेच रिमोट सेन्सिंग असेल, तसेच एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी म्हणजेच जे ड्रोन छायाचित्रण त्यालाच आपण ड्रोन फोटोग्राफी पण म्हणत असतो. तसेच जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे GISचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तसेच इट्स ॲप्लिकेशन म्हणजे GIS आहे म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. तर याचासुद्धा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारू शकता किंवा या रिलेटेड त्यांचे जे ॲप्लिकेशन आहेत तर याविषयी तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. तसे त्यांचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, तसे डिसॲडव्हान्टेजेस काय आहे तर यावर तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्येच माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच त्याला आपण मध्ये म्हणतो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे जो ICTचा जो विषय आहे तो पण आपला आता विज्ञानमध्ये त्या रिलेटेड क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट जो आता विषय असणार आहे तो असणार आहे इकॉनॉमी. तर इकॉनॉमीमध्ये काय येणार आहे तर अर्थव्यवस्था व नियोजन, तसेच विकासविषयक अर्थव्यवस्था. यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो समग्र लक्ष्मी अर्थशास्त्र, यामध्ये समग्र लक्ष्मी अर्थशास्त्र असेल, त्यानंतर वृद्धी आणि विकास, त्यानंतर सार्वजनिक वित्त, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. तर यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. हे जे घटक आहेत तर हे सर्व घटक समग्र लक्ष्मी अर्थव्यवस्था जी आहे तर यामध्ये येत असतात. तर या रिलेटेड तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा म्हणजेच इकॉनॉमीमध्येच आपला जो दुसरा घटक असणार आहे भारतीय अर्थव्यवस्था. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणते उपघटक येणार आहेत तर भारतीय अर्थव्यवस्थेची जे आव्हाने आहेत, त्यानंतर आर्थिक सुधारणा आहेत तर या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन येणार आहे. तसेच भारतीय शेती व ग्रामीण विकास या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन येणार आहे. तसेच सहकार असेल, मौद्रिक व वित्तीय जे क्षेत्र आहेत तर त्या रिलेटेड क्वेश्चन येणार आहे. तसेच सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था असतील तर त्या रिलेटेड क्वेश्चन येणार आहे. तसेच उद्योग व सेवा क्षेत्र, तसेच पायाभूत सुविधा व विकास, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल असेल, त्यानंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. तर या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे आपलं सेकंड पेपरचा आपण सिलेबस बघितलेला आहे. म्हणजे आपला सुरुवातीला आपण जो बघितला मराठी आणि इंग्लिश हे दोन सब्जेक्ट आपल्याला पेपर फर्स्टमध्ये येणार आहे आणि पेपर सेकंडमध्ये जे विषय येणार आहे तर ते सामान्य विज्ञान, सामान्य बुद्धिमापन व आकलन म्हणजेच आपण त्याला बुद्धिमत्ता म्हणत असतो.
म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला रिझनिंग असे म्हणतो. त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट असणार आहे तो करंट रिलेटेड, ज्या चालू घडामोडी असतात तर त्या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर अंकगणित आणि सांख्यिकी म्हणजेच मॅथ आणि अर्थमॅटिक या रिलेटेड क्वेश्चन असणार आहे. तसेच माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, तर यावर आपल्याला क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर जो नेक्स्ट सब्जेक्ट आपण बघितला तो होता पॉलिटी. तर पॉलिटीमध्ये जे घटक येणार आहेत तर त्या रिलेटेड आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास तसेच आधुनिक भारताचा इतिहास, तर यावर आपल्याला क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट बघितला आपण भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, यावर आपल्याला क्वेश्चन येणार आहे. तसेच सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर शेवटचा जो सब्जेक्ट आहे आपला अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थव्यवस्था, तर या रिलेटेड आपल्याला जे क्वेश्चन येणार आहे ते कोणकोणत्या टॉपिकवर येणार आहे त्याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर सिलेबस रिलेटेड काही डिफिकल्टी असेल किंवा काही क्वेश्चन असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आपण या लेक्चरमध्ये महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट क, तर याचा आपण सिलेबस संपूर्ण बघितलेला आहे. यामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पद जे आहे तर त्याला जो मुख्यचा जो सिलेबस असतो तो वेगळा असतो. तर महाराष्ट्र मोटर वाहन निरीक्षक जे पद आहे ते वगळता आपण इतर जे पदं आहेत तर त्या रिलेटेड हा जो सिलेबस सेम असणार आहे तुम्हाला. तर हा आपण संपूर्ण सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सिलेबस रिलेटेड काही क्वेश्चन असतील नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.